नमस्कार मंडळी, अरुणाज रेसिपी या युट्यूब चॅनेलला आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडेल असा, प्रत्येकाला आवडेल असा व्हेज दम बिर्याणी. तर पहा, सुरुवात करूया आपण व्हेज दम बिर्याणी. आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. इथे पहा, आपण हा बासमती राईस घेतलेला आहे आणि तो चांगला आपल्याला अर्धा तास भिजून द्यायचा आहे. आणि बासमती राईस आणताना शक्यतो आहे ना, असा जुना आणायचा, म्हणजे थोडा पिवळसर पडलेला असतो. त्यावरून आपण ओळखायचं की तो तांदूळ म्हणजे जुना आहे. तर आपण आहे ना, हा आता अर्धा तास भिजून देणार आहोत. तर इथे पहा, आपण भातासाठी पाणी उकळत ठेवलेलं आहे. आता त्या पाण्यात आपण मोठे मसाला इलायची 3 टाकणार आहोत. 8 ते 9 मिरे टाकायचे, 8 ते 9 लवंग टाकायचे, चक्री फूल 2 आणि थोडीशी दालचिनी टाकायची, तेजपत्ता टाकायचा आणि शहाजिरा टाका. माझ्याकडे शहाजिरा अवेलेबल नाही म्हणून मी आपलं साधा जिरा टाकले. साधा जिरा पण चालतं. आणि त्यात आपल्याला अर्धा लिंबू पिळायचे. लिंबू पिळल्यामुळे ना भात सुट्टा सुट्टा होतो. हे पहा, आपण इथं लिंबू पिळून घेऊयात थोडस. आणि पाणी चांगलं उकळून द्यायचंय. आपल्याला मीठ टाकायचं त्यामध्ये आपला, कारण 1 किलो मी बिर्याणी राईस घेतलेला आहे. तुमच्या अंदाजानुसार मीठ टाका. तर आपला तांदूळ इथे अर्धा तास भिजलेला आहे पहा. आणि तो आहे ना, पाण्यात पूर्ण निथळून घ्यायचा आहे तांदूळ, कारण आपल्याला शिजायला टाकण्याच्या आधी त्यात पाणी नाही राहिलं पाहिजे म्हणून आपण चाळणीत निथळायला ठेवलंय. तर इथे पहा, आपलं खळखळाचं पाणी उकळलेलं आहे. त्यामध्ये आता आपण हा राईस घालणार आहोत. राईस जास्त वेळ नाही शिजून द्यायचा, एक 5 ते 7 मिनिटं, कारण तो पूर्ण नाही शिजला पाहिजे. आपण आहे ना, असं 1-2 वेळा त्याला मधून हलवून घ्यायचंय आणि पूर्ण उकळून द्यायचंय. परत राईस टाकलाय आपण, तो पूर्ण शिजवायचा नाही, पण पाणी पूर्ण उकळून द्यायचं, कारण आपला राईस थंड होता त्यामुळं त्याची वाफ गेलेली असते सगळी. इथे पहा, आपला तांदूळ उकळायला लागलेला आहे, पाणी उकळलेलं आहे आणि जास्त शिजवायचा नाही आपल्याला भात, त्यामुळं. आणि त्याला थोडं थोडं मधून असं ढवळत राहायचंय. आपला भात छान असा उकळलाय. आणि आता त्यामधलं आहे ना, हे जे आपण गरम मसाले टाकले होते ना, ते आता काढून घेऊयात, कारण त्याचा पूर्ण फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. हे पहा, जेवढे काढता येईल तेवढे शक्यतो काढून घ्यायचे. हे पहा, आपण गरम मसाले काढलेले तिथं. आणि आपला भात पण शिजलेला आहे. आता आपण चाळणीत काढून घेऊयात. हे पहा, आपण आता भात आपला छान असं शिजलेला आहे. शिजलेला आहे कसा पाहायचा बघा, तुम्हाला दाखवते मी. हे पहा, भात असा हातात घ्यायचा आहे आणि असा तुकडे केले ना, 1-2 तुकडे झाले पाहिजेत त्याचे, म्हणजे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा शिजलेला असतो मग भात, कारण पूर्ण शिजवायचा नाही भात आपल्याला. तरी ते पहा, आपण पाणी काढून भात असं छान निथळायला ठेवलाय. आता भात थंड होतोवर आपण करूयात बाकीची तयारी. पहा, आपल्याला तळण्यासाठी कांदा पाहिजे आता हा. तर मी हा कांदा कमीत कमी 5 ते 6 कांदे, आपल्याला 1 किलो बिर्याणी बनवायची ना, 5 ते 6 कांदे घ्यायचे, कापायचे आणि त्याला मीठ लावून ठेवायचं. मीठ लावून ठेवल्यावर त्याला छान असं पाणी सुटतं. आणि मी जरा कुस्करून घेतलाय कांदा, त्यामुळे बघा छान असा हे झालाय कांदा, बघा स्मूथ झालाय असा. तो आता आपण पिळून घेणार आहोत. ते पहा, छान आपण असा कांदा पिळून घेतलाय आणि आता आपण तो तळून घेणार आहोत. तर तळण्यासाठी मी तेल तापत ठेवलं, कमीत कमी 1 पाव तेल आहे बघा इथं. 1 पाव तेल यासाठी घेतलंय की नंतर पण ते आपल्याला लागणार आहे, मी तुम्हाला सांगते नंतर. तर पहा, इथे कडकडीत तेल तापलेलं आहे आपलं. त्यामध्ये आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. आणि कांदा भाजत आला, ब्राऊन कलरवर भाजायचा आपल्याला कांदा. आणि कांदा भाजत आला ना, तर गॅस थोडा मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे, म्हणजे छान असा एकसारखा कांदा भाजतो आणि पटकन पण भाजतो नंतर. हे पहा, आपला कांदा ब्राऊन व्हायला लागलेला, तर आता गॅस आहे ना थोडा मिडियम फ्लेमवर ठेवायचा, कलर होतो कांद्याचा. ब्राऊन असा आपला कांदा तळलेला आहे. तर जास्त पण असा ब्राऊन करायचा नाही, कारण नंतर तो आहे ना थंड झाल्यावर थोडा कलर चेंज होतो त्याचा. तर एवढा भरपूर झाला. आणि आता आपण राहिलेला कांदा तळून घेणार आहोत. तर पहा, छान तळतोय आपल्या इथे कांदा. आणि आपण कांद्याला जे मीठ लावून ठेवतो ना 10 मिनिटं, तर ते कांद्यात जे पाणी असतं, ओलसरपणा कांद्याचा निघून जातो आपण चांगला पिळून घेतल्यावर, आणि कांदा पटकन तळला जातो. त्यामुळं कांद्याला मीठ लावून ठेवायचे.
छान असा आपला कांदा तळून झालेला आहे आणि थंड झाल्यावर तो फार कुरकुरीत होणार आहे पहा. तर आपण आता भाजीची तयारी करूया. पहा इथे आपण 1 किलो बिर्याणी बनवणार आहे, व्हेज दम बिर्याणी. तर त्यासाठी आपण कमीत कमी 150 ग्रॅम सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. पहा मी गाजर घेतलाय कट करून, सगळ्या भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत. गाजर घेतलाय, बटाटा, फ्लावर, शिमला मिर्च आणि फरसबी. आणि पहा हे काजू पण घ्यायचेत. आणि तुम्हाला बेदाणे आवडत असेल तर बेदाणे पण टाकू शकता तुम्ही. मला टाकायचे नाही, तुम्ही टाकू शकता. तर आपल्याला ह्या भाज्या आहे ना आता एक एक करून तळून घ्यायच्यात. तर प्रथम आपण आहे ना काजू तळून घेणार आहोत. हे पहा छान असे काजू तळून घ्यायचे आपल्याला. आणि जास्त लालसर नाही करायचे. आपलं कांद्याचं तेल मी तुम्हाला सांगितलं होतं मी कमीत कमी 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव तेल घेतलेले आहे. तर आपल्याला त्यात सगळ्या भाज्या वगैरे तळून घ्यायच्या, त्यासाठी आपल्याला तेल हे लागणार आहे सर्व. पहा लालसर रंगावर थोडेसे आपण काजू भाजून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला एक एक भाजी तर पहा इथे आपला फ्लावर तळून घेतोय आपण. आणि भाज्या आहे ना सगळ्या कच्च्या आहे, त्यामुळे 1 ते 2 जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं तळून द्यायच्या, जास्त वेळ तळून नाही द्यायचा. हे पहा आपला फ्लावर तळून झालेला आहे. इथे आपली शिमला मिर्च पण तळून घेतलेली आपण. सगळ्या भाज्या 2 ते 3 मिनिट फक्त तळायचं. इथे पहा आपण सगळ्या भाज्या तळून घेतल्यात. आणि तुम्ही जर बाजारातून विकत मटर आणला ना तर तो मटर तुम्ही थोडा शिजून घ्या 5 मिनिटं. आपल्याला बघा फ्रोझन मी स्वीट होम मधून आणलेलं आहे, त्यामुळे ह्याला काही शिजून घ्यायची गरज नाही, डायरेक्ट भाजी शिजवायचं याला. तर आपण करूयात आता भाजीची तयारी. तर आपण पहा इथे 2 ते 3 कांदे मी बारीक कापून घेतलेत, 3 टमॅटो घेतलेत, हिरवी मिरची आहे ती चिरून घेतली आहे, इथे मोठी इलायची, मसाला इलायची, चक्री फूल. आणि हा दुधामध्ये मी कलर कालवला आहे. पहा 2 कलर कालवलेत मी, ऑरेंज कलर आणि रेड कलर. तर तो आपल्याला दम म्हणजे आपण जेव्हा थर देणार आहोत बिर्याणीचा तेव्हा आपल्याला लागणार आहे. आणि साजूक तूप कंपल्सरी वापरायचं आहे, कारण साजूक तुपाने छान टेस्ट येते. ही अद्रक लसूण कोथिंबीर आणि पुदिन्याची थोडी पेस्ट करून घेतली आहे. आणि कोथिंबीर चिरून घेतली आणि पुदिना चिरून घेतला आहे. पहा तर चला तर आपण करूयात आता भाजीची तयारी. इथे आपल्याला प्रथम साजूक तूप घालून घ्यायचं आहे. आपल्याला 2 चमचे घ्या तुम्ही. इथे आपला कांदा तळून उरलेला, भाज्या तळून उरलेलं तेल आहे पहा. तर आपण तेच तेल वापरायचे, संपलं तर दुसरं टाका, नाही तर तेच तेल वापरलं तरी चालतंय. आता आपण 3 मसाला विलायचे घालणार आहोत, 2 चक्री फूल घालणार आहोत. त्यानंतर बघा आपण 3 ते 4 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या. चिरलेला कांदा घालूया. कांदा जरा थोडासा ब्राऊन होतं परतून द्यायचा आहे. आपला कांदा ब्राऊन कलरवर झालेला आहे चांगला. तर यात आपण आता बारीक चिरलेला टमॅटो, मी 3 टमॅटो घेतलेले. तुम्हाला व्हेज बिर्याणीमध्ये पनीर घालायचं असलं तरी तुम्ही घालू शकता, मी नाही घातलेलं, तुम्ही घालू शकता पनीर सुद्धा. 2 मिनिटं वाफ येऊन देणार आहोत, कारण टमॅटो आपला मऊ होईल एकदम झाकण ठेवल्यावर. हे पहा आपला टमॅटो 1-2-3 मिनिटं ठेवलं मी, टमॅटो छान असा मऊ झालाय पहा. त्यात आपण आता जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट टाकणार आहोत आपण त्यात. अद्रक लसूण कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट केलेली पहा आपण, थोडीशी पेस्ट टाकणार आहोत. तर छान असा आपला मसाला परतलेला आहे पहा, तेल सुटलंय त्याला. तर आपण त्यात आता टाकणार आहोत लाल मिरची पावडर. ती आपण कलर साठी टाकत असतो, ती तिखट नसते जास्त. हे पहा 1 किलो बिर्याणी आहे तर 2 चमचे मी लाल मिरची पावडर टाकली. इथे टाकणार आहोत आपण 1 चमचा धना पावडर. इथे थोडासा गरम मसाला आणि फ्लेवर साठी आपण थोडासा व्हेज बिर्याणी मसाला वापरणार आहोत पहा. तर फक्त फ्लेवर साठी थोडा वापरायचा आहे. तर इथे आपण थोडासा घरगुती मसाला वापरणार आहोत. हे पहा थोडीशी हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाका किंवा टाकू नका. इथे पहा आपण तळून घेतलेला कांदा आहे तो थोडा इथे वापरणार आहोत. आणि
थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला आणि थोडी पुदिना मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण टाकायचा आहे. आपला मसाला परतलेला आहे, त्यात आपण थोडस पाणी टाकणार आहोत. पहा, थोडं टाकायचं पाणी, जास्त नाही टाकायचं. हा छान दिसतंय. तर बघा, छानच आपला मसाला परतलाय. मसाला पाहूनच तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल. पहा, तर आपण त्यात भाज्या ऍड करूयात आता. हे पहा, सगळ्या भाज्या आपण तळून घेतलेल्या आहेत, त्यामुळे शिजायला बिलकुल वेळ लागणार नाही याला. आणि त्यामध्ये आता आपण मटर घालूयात, कारण मटर आपण तळून घेतलेलं नाही. त्याच्यात आपण मीठ घालून घेऊया थोडस, कारण मीठ आपल्याला थोडंच टाकायचंय. आपण भातामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे भाज्यांना एवढं काही मीठ लागत नाही. तर पहा, आपण याच्यात दही टाकणार आहोत. मी दही का शेवटी टाकलं, कारण की ते दही फाटतं ना, म्हणून आपण भाजी उकळल्यावर मंद गॅस केलाय. पहा, आणि मग दही त्यात मिक्स करायचंय आपल्याला. तर इथे पहा, आपली व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपण थर द्यायला सुरुवात करूयात. तर पहा, इथे आपण कढई थोडीशी तापून घ्यायची आणि शक्यतो बिर्याणीला दम द्यायला जाड भांडे घ्यायचे. तुम्ही कुकर घेऊ शकता किंवा पातेलं घ्या, कढई घ्या, पण जाड घ्या, कारण नंतर आपल्याला गॅसवर थोडं ठेवायचं असतं, त्यामुळे ते खाली लागायची भीती असते. आणि तुपाने बघा छान फ्लेवर येतो, म्हणून आपण इथं तूप टाकले. तर इथे पहा, आपण थोडीशी भाजी आधी खाली टाकून घेणार आहोत. थोडीशीच टाकायची भाजी. त्यानंतर पहा, असं भात टाकून घ्यायचा. भात असं जाडसर नाही लेअर द्यायचा, एकदम पातळ लेअर द्यायचा. बघा, भात पण आपला छान झालेला आहे, एकदम मोकळा झालाय. तर इथे पहा, आपण तळलेला कांदा टाकणार आहोत थोडासा. प्रत्येक थरावर थोडा थोडा कांदा, आपण तळून घेतलेले काजू, पुदिना आणि कोथिंबीर, आणि मी इथं दुधात मिक्स करून घेतलेला आहे. पहा कलर, मग अशी सांगितलं तुम्हाला की दुधात मिक्स करून घेतलाय. 2 कलर घेतलेत मी, तर थोडा आपल्याला कलर टाकायचा आहे. पहा, प्रत्येक लेअरवर थोडा थोडा टाकायचा, जास्त नाही टाकायचा. फूड कलर आहे. तरी ते पहा, आपले सगळे लेअर देऊन झालेले आहेत. बघा, इथं आपण कांदा टाकूया. प्रत्येक लेअरवर मी कांदा आणि कोथिंबीर, पुदिना, आपण तळलेले काजू आणि तूप पण टाकायचं प्रत्येक लेअरवर. तूप तुम्हाला जसं आवडत असेल तसं, तुम्ही नाही टाकलं प्रत्येक लेअरवर तरी चालतं. तुम्हाला आवडत असेल तर प्रत्येक लेअरवर टाकलं तरी चालेल. हे पाहिजे, आपण काजू घालून घेणार आहोत आता. तुमच्या आवडीनुसार काजू तुम्ही टाकू शकता, बेदाणे पण टाकू शकता. पनीर तुम्हाला आवडत असेल तर पनीर पण टाका. आणि हे आपण इथं तूप घालून घेणार आहोत. पहा, आता साजूक तूप आहे, छान फ्लेवर येतो साजूक तुपाने. त्यानंतर पहा, इथे आपण थोडी कोथिंबीर टाकूया. थोडासा पुदिना कट करून घेतलेला आपण बारीक, आणि ते मी दुधात मिक्स केलेला कलर तो थोडा टाकूयात. पहा, दूध आहे, पाणी नाही. तर पहा, इथे आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. तर याला आपण आता दम देऊन घेऊयात. दम देण्यासाठी तुमचं भांड पातळ असेल तर तुम्ही खाली तवा ठेवा, आणि नाही तवा, जाड भांड असेल तर नाही तवा ठेवला तरी चालतो. तर इथे आपण आता कढई दम देण्यासाठी ठेवलेली आहे. आपण त्याच्यावर आता झाकण ठेवणार आहोत, आणि वाफ न जाऊ म्हणून आपण त्यावर काहीतरी वजनदार असं काहीतरी ठेवायचं आपल्याला त्यावर, म्हणजे वाफ जाणार नाही. तर 5 ते 10 मिनिट आपण याला मंद आचेवर ठेवलं होतं. आता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. तर मंडळी पहा, इथे आपली व्हेज दम बिर्याणी रेडी झालेली आहे. पहा, खूप छान असा खमंग येतोय. तुम्ही नक्की आपली रेसिपी ट्राय करून बघा. तर पहा, इथे माझी आज मुलगी आलेली आहे, आणि रोज सुनबाई सर्व काय टेस्ट करते. आज मुलीला देणार आहे व्हेज दम बिर्याणी टेस्ट करायला, तर ती तुम्हाला नक्की सांगेल की बिर्याणी कशी झाली. ते घे.
टेस्ट तर खूपच जास्त छान आहे आणि असंच सपोर्ट करा तुम्ही माझ्या मम्मीला. आणि खरंच मला खूप जास्त छान वाटतंय की ती काहीतरी करतीये आणि तुम्ही सगळे तिला इतकं सपोर्ट करताय. सो असंच तिला सपोर्ट करत राहा आणि ती खूप छान छान अशा रेसिपीज तुम्हाला शिकवेल. आणि ह्या सगळ्या घरगुती पद्धतीने केलेल्या रेसिपीज आहेत आपल्या, म्हणजे जेच की आपण डेली रुटीन मध्ये करतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये. सो तिला असं सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.